गुड मॉर्निंग डिअर फ्रेंड्स आणि तणाव व्यवस्थापन याच्या भाग 4मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज मी नवीन विषय बघत होतो पवित्र शास्त्रामध्ये की एक वचन मी ज्याचा विचार करत होतो की त्याचा खूप मोठ्या प्रमाणात उपयोग होतो जेव्हा आपण तणावाचं व्यवस्थापन करतो. तर सरळ आपण काय करूया, प्रथम वचनाकडे जाऊया. उत्पत्ती याचा 2रा अध्याय आणि वचन 1 आणि 2 हे वाचूया आपण. आणि आकाशे व पृथ्वी व त्यांचा सर्व समुदाय ही पूर्ण करण्यात आली. वचन 2. आणि देवाने आपले काम जे त्याने केले होते ते 7व्या दिवशी समाप्त केले, आणि जे त्याने केले होते त्या आपल्या सर्व कामापासून त्याने 7व्या दिवशी विसावा घेतला. आता इथं वचन म्हणतं आहे की परमेश्वराने 7व्या दिवशी विसावा घेतला, आणि त्याच्या आधी लिहिलेलं आहे की आणि जे त्याने केले होते त्या आपल्या सर्व कामापासून. हा शब्द खूप महत्त्वाचा आहे की परमेश्वराने आपल्या सर्व कामापासून त्याने विसावा घेतला. सर्व कामापासून विसावा घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. बऱ्याचदा आपल्यासोबत काय होत असेल की आपण कामानिमित्त म्हणजे कामावरून आपण सुट्टी घेतो किंवा आपली सुट्टी असते, आणि त्यावेळेस सुट्टी घेतो किंवा सुट्टी घेतल्यानंतर सुट्टीवरती जेव्हा आपण असतो तेव्हा आपण हे क्लेम नाही करू शकत की आपण कामापासून विसावा घेतला आहे, कामापासून आपण विश्रांती घेतली. कारण आजकालच्या सध्याच्या युगामध्ये जेव्हा आपल्याकडे मोबाईल्स आहेत, जेव्हा आपल्याकडं ईमेल ॲक्सेस इझिली आहे, त्याच्यानंतर व्हॉट्सअपचा जो ॲक्सेस आहे तो इझिली आहे, मेसेजेस जो इझिली आहे, फोन लगेच आपल्याला येतात. आणि सुट्टीवरती असल्यानंतरही, म्हणजे मी माझा अनुभव सांगतो आहे की सुट्टीवरती असल्यानंतरही आपण ऑफिसच्या काही महत्त्वाच्या ईमेल्सला रिप्लाय करत बसतो. व्हॉट्सअपमध्ये जर काही ग्रुप आहे ऑफिसचा त्याच्यामध्ये जे काय येते ते आपण बघत बसतो. एखादी फाईल जर त्याच्यामध्ये आली त्याच्यावरती काम करायचा विचार आपल्या मनामध्ये लगेच सुरू होतो. त्याच्यानंतर बॉसचे फोन येतात किंवा आपले जे वरिष्ठ अधिकारी असतील त्यांचे फोन येतात. आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे आपण हे क्लेम नाही करू शकत की आपण कामापासून निदान 1 दिवस असे ना किंवा 2 दिवस कम्प्लिटली पूर्णपणे कामापासून आपण विसावा घेतला, हे आपण क्लेम नाही करू शकत. आणि हेच कारण होतं की आपला तणाव सुट्टीवरती असताना देखील आपल्या मनामध्ये, आपल्या विचारांमध्ये आपला जो तणाव आहे तो दिसून येतो. त्यामुळे एक काम आपण करू शकतो आहे की जेव्हा आपण सुट्टीवरती आहे तेव्हा पूर्ण विश्रांती मी कशी घेऊ शकतो, पूर्ण विसावा मी कसं घेऊ शकतो. कदाचित त्यासाठी आपल्याला मोबाईल स्विच ऑफ करून ठेवावा लागेल आणि ते आपल्याला करावं लागेल. किंवा तसं स्ट्रिक्ट आपण ऑफिसला, म्हणजे ऑफिशियल जेव्हा सुट्टी घेतो आहे, जेव्हा मेल आपण पाठवतो आहे तेव्हा आपण तसं तिथे लिहू शकतो की यावेळेस या दिवशी मला कॉल्स किंवा इतर कुठल्या कम्युनिकेशन्सनी तुम्ही डिस्टर्ब करू नका. तर मला असं वाटतं आहे की जर आपण याच्यावरती काम केलं, आणि सुरुवातीला काय 100% हे पूर्ण नाही होणार, पण जरी 50% म्हणजे आपल्याकडून जरी आपण निर्बंध लावले की मी मेल्स बघणार नाही, मी मेलला रिप्लाय करणार नाही, मी ऑफिसचे व्हॉट्सअप मेसेज मी बघणार नाही, ऑफिसचा फोन मी त्या दिवशी घेणार नाही, या जरी गोष्टी आपण केल्या तरी ज्या हेतूने आपण सुट्टी घेतलेली आहे, ज्या विश्रांतीसाठी, ज्या आरामासाठी, तो आपल्याला मिळेल. आणि डेफिनेटली त्या दिवसामध्ये आपल्याला रिकवर होण्यासाठी आणि आपला तणाव कमी होण्यासाठी डेफिनेटली आपल्याला मदत मिळेल. धन्यवाद ऐकण्यासाठी. थँक्यू.